नमस्कार मित्रांनो. गोष्ट आवडली तर नक्की शेअर करा आणि चॅनलवर नवीन आला असाल तर आपल्या यूट्यूब चॅनल प्रो कॅपिटल मोटिवेशनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. नमस्कार मित्रांनो. 28 जानेवारी महाराष्ट्राच्या राजकारणासाठी हा दिवस काळा दिवस ठरला. कारण याच दिवशी अजित पवार यांच्या चार्टर्ड विमानाचा भीषण अपघात झाला आणि या अपघातात अजित पवारांसह विमानातील 5ही जणांचा मृत्यू झाला. एक अनुभवी नेता, एक सुरक्षित वाटणारा खासगी विमान प्रवास आणि अचानक आलेली ही दुर्घटना महाराष्ट्र हादरलं. 28 जानेवारीच्या सकाळी अजित पवार मुंबईहून बारामतीकडे निघाले होते. चार्टर्ड विमान, अनुभवी पायलट्स, नियमित फ्लाईट, सगळं काही नेहमीसारखंच वाटत होतं. पण बारामती विमानतळाजवळ पोहोचताच परिस्थिती बदलू लागली. त्या दिवशी हवामान पूर्णपणे स्वच्छ नव्हतं. धुके होतं. दृश्यमानता कमी होती. तरीही लँडिंगचा निर्णय घेण्यात आला. प्राथमिक माहितीनुसार विमानानं पहिल्यांदा लँडिंगचा प्रयत्न केला. पण परिस्थिती योग्य नसल्यामुळे गो अराउंड करण्यात आला. म्हणजे विमान पुन्हा वर घेण्यात आलं. दुसऱ्यांदा लँडिंगचा प्रयत्न करण्यात आला आणि इथंच सगळं बदललं. रिपोर्टनुसार लँडिंगच्या वेळी व्हिजिबिलिटी आवश्यक मर्यादेपेक्षा कमी होती. जिथं किमान 5 किलोमीटर दृश्यमानता अपेक्षित होती, तिथं ती त्यापेक्षा खूपच कमी असल्याचं नमूद करण्यात आलं आहे. विमान रनवेच्या अलाइनमेंटपासून थोडं विचलित झालं. रनवेच्या डाव्या बाजूला गेलं आणि अचानक झाडांवर आदळलं. काही क्षणातच भीषण स्फोट झाला. सगळं संपलं. अपघात झाल्याच दिवशी AAIB एअरक्राफ्ट ॲक्सिडेंट इन्व्हेस्टिगेशन ब्युरोचं पथक घटनास्थळी दाखल झालं. कारण हा साधा अपघात नव्हता. हा राज्याच्या मोठ्या नेत्याचा मृत्यू होता. सुरुवातीपासूनच एक मोठा प्रश्न उपस्थित होत होता. हा अपघात होता की घातपात? राजकीय वर्तुळात चर्चा सुरू झाली. सोशल मीडियावर शंका व्यक्त होऊ लागल्या. विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले. म्हणूनच AAIBच्या प्राथमिक अहवालाकडे सगळ्यांचं लक्ष लागलं होतं. 28 जानेवारीला झालेल्या या अपघाताला बरोबर 1 महिना पूर्ण झाला. आणि त्यानंतर AAIBचा प्राथमिक अहवाल समोर आला. या अहवालात काही अत्यंत महत्त्वाचे मुद्दे समोर आले. विमानातील ब्लॅक बॉक्स जप्त करण्यात आला होता. अहवालानुसार फ्लाइट डेटा रेकॉर्डरमधील माहिती काही प्रमाणात मिळाली आहे. कॉकपिट व्हॉइस रेकॉर्डरमधील काही भाग आगीत खराब झाला असला तरी महत्त्वाचं संभाषण विश्लेषणासाठी उपलब्ध आहे. पायलट्स आणि ATC मधील संभाषणात कोणतीही घाबरलेली किंवा असामान्य प्रतिक्रिया सुरुवातीला आढळत नाही. लँडिंगपूर्वी हवामानाची माहिती देवाणघेवाण झाली होती. मात्र अंतिम क्षणात विमानाची उंची आणि दिशा यामध्ये अचानक बदल झाल्याचं डेटा दर्शवतो. या अपघातानंतर काही गंभीर प्रश्न विचारले गेले. पायलट्सना पुरेशी विश्रांती मिळाली होती का? अहवालानुसार दोन्ही पायलट्सनी नियमानुसार विश्रांती घेतली होती. त्यांच्या ड्युटी तासांमध्ये कोणतीही नियमभंगाची नोंद आढळलेली नाही. तसंच सर्वात महत्त्वाचा मुद्दा, अल्कोहोल टेस्ट. अहवालात नमूद करण्यात आलं आहे की दोन्ही पायलट्सची अल्कोहोल टेस्ट निगेटिव्ह होती. म्हणजे मद्यप्राशनाचा कोणताही संबंध या अपघाताशी आढळलेला नाही. लँडिंगच्या वेळी नेमकी व्हिजिबिलिटी किती होती? प्राथमिक अहवालानुसार त्यावेळी दृश्यमानता अत्यंत मर्यादित होती. धुके आणि स्थानिक हवामानामुळे रनवे स्पष्ट दिसत नव्हता. बारामती विमानतळावर प्रगत नेव्हिगेशन सिस्टीम उपलब्ध नव्हती. ही बाबही अहवालात नमूद करण्यात आली आहे. म्हणजेच कमी दृश्यमानता प्लस मर्यादित सुविधा प्लस अंतिम क्षणातील निर्णय हे घटक एकत्र आले असावेत. अहवालात आतापर्यंत घातपाताचे कोणतेही ठोस पुरावे नमूद करण्यात आलेले नाहीत. कोणताही स्फोटक पदार्थ, कोणतीही बाह्य छेडछाड असं काहीही स्पष्टपणे आढळलेलं नाही. मात्र हा फक्त प्राथमिक अहवाल आहे. अंतिम अहवाल येणं बाकी आहे. आणि म्हणूनच चर्चांना पूर्णविराम मिळालेला नाही. 28 जानेवारीला घडलेली ही घटना महाराष्ट्राच्या राजकारणातील एक मोठा धक्का ठरली.
एका नेत्याचा अचानक मृत्यू. 5 कुटुंबांचं आयुष्य उद्ध्वस्त झालं. प्राथमिक अहवालानं काही प्रश्नांची उत्तरं दिली, पण काही प्रश्न अजूनही उभे